नडायचंय तुम्हाला. जावा. आत्ते सोडा. वा म्हणजे वा, एकदम टाइमात आलीच बघ. आता तुझ्या या भणीला आणि आईला तुझ्या सासरी घेऊन जा आणि जी काही रुबाब दाखवायचंय का नाही ती तिथं जाऊन दाखव. चल निघित ना. हे म्हणजे ए आत्या, तुझी हिम्मतच कशी झाली आईला आणि अमृताला घराच्या बाहेर काढायची? चला यार. हे म्हणजे तोंड बंद ठेवायचं. माझ्या बापाची बहीण आहेस, त्या नात्याचा मान राखते. तू मला किती बी त्रास दिला असतास तर चाललं असतं, पण आई आणि अमृताशी जर वाईट वागलीस ना तर माझ्या एवढं वाईट कोण नसेल. ए बाद झाली तुझी ही सगळी नाटकं. ही जी आमच्यावर वेळ आली आहे ना ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आल्या. काय ग, एवढीच जर तुला आमची काळजी होती तर मी निर्दोष असताना पण मला का अटक केलीस? हा, आधी स्वतःच चूक केलीस, मग आता कशाला ही सगळी नाटकं करतेस? आमरे, माझं काय बी चुकलेलं नाही आणि मी जे केलं ते सगळं तुझ्यासाठीच केले. हमरे, अगं तू आत्याला घाबरतेस? अगं कुठे गेली ती अमृता जिला अन्याय सहन व्हायचा नाही? जरा कुणी अरे केलं तर कार्य करायला तयार. अगं तू गुन्हेगार नाहीयेस, त्यामुळं कुणाचं काय बी ऐकून घ्यायची गरज नाही. जगानं तुला गुन्हेगार समजू नये म्हणून मी आणि सत्यानं जीवाचं रान केलं. अमरे, अगं स्वतः कोर्टानं तुला निर्दोष मुक्त केले. बाहेर लोकांना बी तू निर्दोष असे पटले. अमरे, अगं तुझ्यावर गुन्हेगारीचा डाग राहू नये म्हणून मी आणि सत्यानं लई कष्ट केलेत. तरी पण तू अजून स्वतःला गुन्हेगार समजतेस. अमरे, हे बघ, मी जर तुला अटक केली नसती ना तेव्हा तर सगळे लोक तुला बोलले असते. तू सुद्धा त्यांच्यात सामील होतीस आणि बहिणीच्या जीवावर तुझी सुटका झाली असं सगळ्यांना वाटलं असतं. तुझ्यावरचा हा गुन्हेगारीचा डाग मी कायमचा पुसून टाकलाय. आता फक्त गरज आहे ती तू स्वतःला स्वीकारण्याची आणि नव्यानं सुरुवात करायची. अमरे, रडायला काय झालं? तू अमृत आहेस, मंजू नाहीस. आई बी झालं तरी तुला स्ट्रॉंग बनायचं. माझ्यासाठी, आईसाठी. मी तुझ्यापेक्षा मोठी जरी असले ना तरी वेळेप्रसंगी तू मला आधार दिलास. तुला लढताना बघून मला धीर यायचा. तुझा आवाज चटला की मला बळ मिळायचं. आणि आता तूच अशी परिस्थितीला शरण जात असशील तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं ग?
मिश्री अली बाई, इथं भरत मिलाप चाललाय. तुमची काही काही व्हायच्या आधी काहीतरी करा. मला मला माफ कर दे. मी माझ्या स्वार्थापायी तुझं प्रेम नाही बघू शकले ग. दे, तू तेव्हा पण बरोबर होतीस आणि आता पण बरोबरच आहेस. मी उगाच रागाच्या भरात नको ते विचार करत होते ग. माफ कर मला. आमरे, आता कुणाचंच ऐकून घ्यायचं नाही. लक्षात ठेव, आता रडायचं नाही, नडायचं. दिदे, तू आता बघच सत्यादाजींच्या स्टाईलनं मी आता कसा कार्यक्रम फिक्स करते. नमस्कार ताई, शुभ दीपावली तुम्हाला. बघा, सालाबाद प्रमाणे तात्यांनी सगळ्यांसाठी दिवाळी गिफ्ट पाठवलेत. हा, या वर्षी तात्यासाहेब नाही आहेत, त्यांनी स्वतः मला तुम्हाला गिफ्ट द्यायला सांगितलेत. तर हे घ्या. खरंच कर, वाटा सर्वांना. हे सत्या, गिफ्ट वाटायला आलंस का काय? झाले सगळे आता गिफ्ट वाटून? नाही, मी तात्यासाहेबांना भेटायला आलो होतो. माझं जरा काम होतं त्यांच्याकडे. अरे तात्यासाहेब नाहीयेत, ते जरा कामात आहेत. आणि तुझं ते काश्मीरचं पॅकेज कसं वाटलं तुला? त्याच विषयी तात्यासाहेबांशी बोलायचं होतं म्हणून आलो होतो. अरे बोल की. तसे तात्यासाहेबांनी आता माझ्याकडे जबाबदारी दिली. हा, तुझं ते पॅकिंग वगैरे सगळं झालं ना व्यवस्थित? नाही, का? ते वाघमाऱ्यांना सुट्ट्या मिळत नाही आहेत. त्यांच्या सुट्ट्यांचा जरा प्रॉब्लेम झालाय. पण पंकज, तू आम्हाला न सांगता आधीच कशाला बुकिंग केलंस? अरे, जर काश्मीरला जायचं होत नसतं तर आम्ही इथं छोटर जवळपास जायचा विचार करत होतो. हे मला हाऊस नाही आली तुझी बुकिंग करायची. ते तात्यासाहेबांनी सांगितलं ना, म्हणून मी केलं. आणि हे बघ रे, लोकांचे स्वप्न असतात त्या काश्मीरमध्ये जायची. तुला फुकट मिळतं तर घे ना. उगाच नखरे दाखवतोयस. पंकज, काय बी बोलू नकोस. वाघमाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे आणि तोच निरोप मी तात्यासाहेबांना द्यायला आलो. अरे बाबा, एवढंच ना? मग तात्यासाहेब करतील त्या इन्स्पेक्टर जाधवला फोन. आणि तसंही तो जाधव साहेब तात्यासाहेबांचा शब्द काय डावलणार नाही. नाही, नको. वाघमाऱ्यांना आवडणार नाही ते. हे बघ सत्या, तात्यासाहेबांनी मला तब्येत दिली होती तुमचं पॅकेज बुक करायची. माझा तुला काय महत्वाचं आहे ते तू ठरव. तात्यासाहेबांचा शब्द पाळायचा की त्या वाघमाऱ्याचा मान? ए पंकज, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तू ह्यो निरोप तात्यासाहेबांना पोचव. मागच्या वेळीसारखं करू नको. नाहीतर लक्षात ठेव, माझं नाव सत्यजित सुर्वे आहे. हे आता तू सांगणार का तात्यासाहेबांना काय करायचं आणि काय नाही ते? उगाच सांगपणा करू नको सत्या. फुकटचं पॅकेज मिळते ना, ते घे ना. पंकज, सत्या म्हणतात सत्या. सातारचा वाघ आहे तो, वाघ. खाऊन टाकी. नाही, मी बिबटे, मी खात नाही. मी नुसता वरबाडतो. बलमा, याने यावेळी जर परत किडे केले ना तर याचा कार्यक्रमच फिक्स करून टाकू. पप्पा, पप्पा, काय कसं रे? काय झालं? एवढं धापा टाकत का आली असतो? हे बघ, तू जरा शांत हो. तू आधी शांत बस. बरं, इथं काय झालंय ते सांग. बसायला वेळ नाही आता माझ्याकडं. अगं, पण नेमकं झालंय काय?
एक दीर्घ श्वास घे आणि काय झालंय ते शांतपणे सांग मला. अहो पप्पा, मी गच्चीवर गेले होते तेव्हा मम्मी आणि कवीचं बोलणं माझ्या कानावर पडलं. असं काय म्हणत होत्या दोघी? सत्यदादा आणि मंजू वहिनी दोघांचा बाहेर फिरायला जायचा प्लॅन कॅन्सल करणार आहेत. अजून काय वेगळी अपेक्षा करू शकतो आपण मायाकडनं? अगं सत्य आणि मंजूचं नातं बहरतंय हे बघवत नाहीये ती चर्चेनं. आणि आता तर ते दोघं फिरायला चाललेत म्हणल्यावर तर अजून राग राग करणार ती. अहो पप्पा, पण सत्यदादा आणि मंजू वहिनी फिरायला जायची तयारी आधीच केलेली आहे. मम्मीनी त्यांना अडवलं तर उगाच हिरमोड होईल दोघांचा. सवे, तू अजिबात काळजी करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. काहीही झालं तरी सत्य आणि मंजू दोघं फिरायला जाणारच. सत्यजितराव, आज मैत्रीतलं एक वचन मोडणार आहे मी. वचन मोडणार आहे म्हणजे? आज मनापासून तुझे आभार मानायचे. तू आज पुन्हा एकदा मला खोटं ठरवून माझं मन जिंकलंस. मला वाटलं होतं की अमृता आयुष्यभर माझं तोंड बघणार नाही, पण आज तिनं मला मिठी मारली आणि माझ्या मनावरचं सगळं ओझं कमी झालं बघ. माझ्या अमूनं मला माफ केलं सत्या. तिनं मला समजून घेतलं. खरंच थँक्यू. पण काही म्हणा वाघमारे, आज तुमचा अँग्री अवतार बघून तुमची आत्या जी काय घाबरली होती ना, कायम एवढी बडबड बडबड करत असती, पण आज एकदम गपगार झाली होती. मी काय म्हणतोय वाघमारे, तुम्ही ना कायम अशाच राहत जावा, एकदम रावडी. नको बाबा, मी आहे तशीच बरे आणि अमृता झाली आता पहिल्यासारखी. त्यामुळे यो सगळा रावडी कारभार तिच्या जवळच बरा. मी आता मनमोकळेपणाने फिरायला बरी. सांग, कुठं जायचं आपण? काय झालं? अहो सुट्टीचं काय? तुम्ही म्हणला ना की तुम्हाला सुट्टी मिळाली नाही म्हणून. हा, त्याच करावं लागेल काहीतरी. मी माझ्या स्टाईलनं करू का हे काम? नको नको, मी काहीतरी करते बरोबर. वाघमारे, मी 1 मिनिट आलोच. अरे पप्पा, पप्पा तुम्ही इथं आहे वय? मी घरभर शोधत बसलोय तुम्हाला. अरे मी कुठं जाणार, मी इथंच असणार. ते म्हणतात ना, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा. वा फादर, एकदम शायर सारखं बोलला हो. मग पप्पा, बाकी सगळं व्यवस्थित आहे ना? हो, एकदम मस्त. आणि तुमच्या चित्रांचं एक्झिबिशन भरवायचा काही विचार केलाय की नाही? आहे रे खरं, माझ्या पण डोक्यात आहे. पण काय आहे, सगळा योग जुळून यायला पाहिजे, तरच करायचंय. बघूयात आता कधी येते ते. पण पप्पा, काय मदत लागली तर नक्की सांगा मला. हो, अरे तुलाच सांगणार आहे आणि तुलाच सगळं हे पुढे होऊन करायचंय. इश्य आहे का? एनी टाइम. पप्पा, चित्रा मॅडम आल्या नाहीत का आज? नाही रे, नाही आली आज. का रे? काय नाही, तुमच्या मैत्रीण आहेत ना त्या, आणि सारखं आपल्या घरी येणं जाणं असतं म्हणून विचारलं. अरे बाबा, आता तिच्या पाठीमागं कामच एवढी लागली आहेत की त्यातनं वेळ कुठं मिळतोय. मला तरी कुठं भेटते आली ती. हा खरंय, काम तर लईच असेल त्यांना. आणि काउन्सिलिंग करणं म्हणजे जोखमीचंच काम आहे. कधी खऱ्याचं खोटं करून सांगावं लागत असेल, कधी खोट्याचं खरं करून सांगावं लागत असेल. हा बरोबर आहे तुझं. पण चित्रा ना नियमाच्या बाहेर जाऊन वागणाऱ्यातली अजिबात नाहीये. पण नियम मोडून एखाद्याचं जर भलं करायचं असेल तर ती अजिबात मागं पुढं बघत नाही. हा ना, आणि दोस्ती यारीत चालतंच एवढं. आणि त्यात मित्रांसाठी खोटं बोललं तर कुठं बिघडलं. हा, चित्रा ना स्वभावानं अवखळ आहे, पण खोटं अजिबात बोलणार नाही. अरे पहिल्यांदा माझ्या मैत्रीसाठी खोटं बोलली असेल ती. तेच ना, म्हणजे तुमच्या लेकानं आणि सुनेनं बाहेर फिरायला जावं म्हणून बोलले असतील खोटं. म्हणजे सत्या, काय झालं तुला सांगतो ते. फादर, तुम्हाला काय वाटलं तुमची शाळा मला कळणार नाही व्हय?
अहो तुमचाच लेख आहे मी, तुमचे सगळे डावपेच माहिती आहेत मला. त्या वाघमाऱ्यांच्या नादाला लागून मी बी तसंच वागलो. खरंच कोर्टाचा आदेश आहे म्हणून फिरायला जायचं मान्य केलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ह्यो कोर्टाचा आदेश आहे का हाय कोर्टाचा आदेश आहे, म्हणजे आमच्या फादरांचा आदेश आहे. खरंय तुझं, मीच सांगितलं होतं चित्राला असं बोलायला. पण एक सांगू का सत्या, तू आणि मंजू तुम्ही दोघांनी एकमेकांपासून वेगळं व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. सॉरी माझ्या या गोष्टीचा तुला त्रास झाला असेल तर. पण सत्या, आता जर सगळं ठरलं असेल ना तुमचं जायचं, तर प्लीज हा बेत कॅन्सल करू नका. पप्पा, पहिली गोष्ट तर तुम्ही सॉरी म्हणू नका. अहो आधीची गोष्ट वेगळी होती, आता सगळं बदललंय आपल्यात. आणि कोर्टाचा आदेश असो वा नसो, एक मित्र म्हणून वाघमाऱ्यांना फिरायला जायची इच्छा मी पूर्ण करणारच आहे. जोपर्यंत आम्ही सोबत आहोत ना, तोपर्यंत वाघमाऱ्यांसाठी जे काही करता येईल ते सगळं करायचंय मला. वाघमारे, आज हसत खेळत खिदळत जाऊ नका पोलीस स्टेशनला. जरा तुमच्या चेहऱ्यावरनं वाटू द्या की तुम्ही नाराज आहे. जरा बेरिंग पकडा. अहो अजून सुट्ट्या मिळाल्या नाहीत, काय करायचंय? मला तर काय कळना झालंय. मी 2 वेळा विचारलं सरांना सुट्टीसाठी, 2 वेळा नाही म्हणले. जाधव साहेब बी आणि रणविजय साहेब बी. मी आज पुन्हा एकदा विचारते, बघू काय होते. वाघमारे, जरा नीट विचारा आणि मला बाकी काय माहित नाही. साहेबांना काय बी सांगा, पण सुट्टी घेतल्याशिवाय बाहेरच पडू नका. एवढा हट्ट? मग आईच मी हट्टी. आणि आता मैत्रिणीपाशी हट्ट नाही करणार तर मग कोणापाशी हट्ट करणार? मी माझ्या परीनं सगळे प्रयत्न करते, बघू काय होते. बघू बिघू नाही, प्रयत्न कराच. आणि नाही मिळाली तर मग दांडी मारा. सत्या, मला नाही वाटत काय दांडी मारावी लागेल. मी आज परत एकदा बोलते सरांशी, बघू देतील सुट्टी. हा, म्हणजे या नेबळटनं माझ्या लेकाला हाताची धरून समजा आधीच ठरवले वे. ए नेबळट, लय खुश दिसतेस ना बाहेर फिरायला जायचंय म्हणून. पण मी पण बघते आता तुझा ह्यो आनंद अजून किती दिवस टिकतोय ते. आता तुमची पिकनिक हितच माया सदन मध्येच होते की नाही ती बघाच फकस्त. अहो मम्मी असं हात धरून का आणलंय मला खाली? काय झालं? त्या सत्याच्या खोली बाहेर उभा राहून मी त्या नेबळटचं सत्याचं बोलणं ऐकलंय. त्या दोघांचं फिक्स ठरलंय बाहेर फिरायला जायचं. अहो मम्मी, मग त्यात काय एवढं? ते दोघं बी फिरायला जाणार, ते समजा करायला ठाऊ काय की? अगं तीच तर. समद्यांना माहिती आहे म्हणून तर मला समद्याच्या मनासारखं होऊ द्यायचं नाही. कुठल्या बी परिस्थितीत ही दोघं जण फिरायला गेली नाहीत पाहिजे. काहीतरी आयडिया करावी लागेल त्यांना थांबवायला. मम्मी, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपण का नाही सत्याच्या बाईकचं टायरच पंक्चर करू. हे करे, ते काय जिंकताना चालत फिरायला? हा, बाईकचं टायर पंक्चर करती ती काय बाईकवर जाणार आहेत का तवा? माझ्याकडे ना ह्याच्यापेक्षा एक बेस्ट प्लॅन आहे. आपण का नाही त्यांच्या खोलीला बाहेरूनच लॉक केलं तर? ये खुल्या टाळ्याचीच का तू? हा, घरात काय फक्त आपणच राहतो का? बाकीची बी आहेत की, आणि मोबाईल बी आहेत त्यांच्याकडं. लगेच फोन लावत्याल आणि तुझी ती लाडकी बहीण सवी मॅरेथॉन सारखी जाईल धावत चॅम्पियन दार उघडायला. दुसरा विचार कर काहीतरी. काय मम्मी, कसला विचार करताय एवढा? ही सपनी, ती सत्या आणि नेबळट दोघ जण फिरायला जाणार आहेत. त्यासनी मला अजिबात पाठवायचं नाही बघ फिरायला. हा काहीतरी आयडिया शोधतोय, पण ह्या कवीच्या समजा आयडिया फैलात चालल्यात. तू सांग काहीतरी आयडिया आता. बस काय मम्मी, लय आयडिया असतात माझ्याकडे. थांबा, सांगते बघा आता.
नाही नाही फ्लॉप जाईल. नको नको दुसरा विचार करते. सांग सांग. नको नको काही नाही. हे सपने आता आयडिया सुद्धा थोबड नाही. गप गुमान राहा. आयडिया सांगते.